पाटिल ने क्या बोल रहा हूँ, अचानक जो आई नहीं है वो कांग्रेस की गलती से आई थी। अब वो नहीं है, क्यों तो गलती को पहचान गए और गलती से वापस आ गए। मी अकोडचं गोड सांगत नाही, मी माणिपेठचं गोड सांगालो. इथं सर्व सगळं समाज एकत्र राहते. इथे कोणाचं भांडण नाही, काय हेच नाही. कोणतं नेता असू दे, कोण काय हे असू दे, तर बीजेपी काय नाही, कांग्रेस भी काय नाही. मैं क्या बोल रहा हूँ, चारों अंदर का बता। बीटी माने जिले को आपका लग क्या? तानवाडे इनायत अली पटेल, तानवाडे जो भी करे वो तो बता। आज खोल आज बोलले का नको. नहीं तू खोल नहीं, तेरे मुझ आजादी बचाओ न्यूज चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। महाराष्ट्र विधानसभा चुनाव 2024 अक्कलकोट विधानसभा क्षेत्र जहां पर बहुत ही लोक संख्या का इलाका बताया जाता है, जो कि महाराष्ट्र और कर्नाटक का बॉर्डरी इलाका है, जहां पर हर समुदाय के लोग रहते हैं। लेकिन यहाँ पर सबसे अधिक जो भाषा बोली जाती है वो है कन्नड़ा जबान। तो साथ ही साथ यहाँ पर मराठी बोलने वाले भी ज्यादा है, हिंदी बोलने वाले भी ज्यादा है। लेकिन यहाँ पर कांग्रेस का गढ़ माने जाने वाला अक्कलकोट विधानसभा क्षेत्र पिछले चुनाव 2019 में भाजपा की जो है झोली में चला गया था। यहाँ पर भाजपा के उम्मीदवार कल्याण शेट्टी इस बार चुनावी मैदान में दूसरी बार है, तो कांग्रेस की ओर से सिद्धाराम मैत्रे यहाँ पर जो है चुनावी मैदान में। साथ ही साथ यहाँ पर जो है लोगों के मन में क्या है वो जानने के लिए आज हम लोगों के बीच में आए हुए। क्या नाम है चाचा आपका? शुक्र बाबालाल शेख। कितने सालों से रह रहे? यहाँ पे 65 साल। क्या लगता है यहाँ पर कांग्रेस बहुत सालों से राज करती थी, अचानक बीजेपी आई है? वो अचानक बीजेपी वो कांग्रेस की गलती से आई थी। नहीं तो सिद्धाराम पाटिल ने क्या बोल रहा हूँ, अचानक जो आई नहीं है वो कांग्रेस की गलती से आई थी। अब वो नहीं है, क्यों तो गलती को पहचान गए और गलती से वापस आ गए। इसके लिए आपकी बार फिर वही सरकार, भाजपा सरकार या फिर कांग्रेस सरकार? कांग्रेस सरकार। कांग्रेस की सिद्धाराम मैत्रे तो गन्ना के किसानों का बिल नहीं दिए बोलकर वो बहुत सालों से विरोध। अब गन्ना के किसानों का बिल तो देने वाले हैं, अभी तो बाद में आने ही वाला है। आने के बाद में तो देने ही वाले। 62 साल में क्या चेंज हुआ है? 62 साल में तो चेंज जो हुआ है अब तक के जो चेंज हुआ है वो जो है वो वही है, लेकिन जो है सरकार बदली होती रही है। कल्याण शेट्टी का कैसा काम लगा? ये देखो, कोई भी हुआ तो क्या हुआ, हर एक आदमी यही बोलता है, लेकिन करने वाला जो है वो करते ही रहता है। इस बार आप किसको बदलते हैं? इस बार किसको बदलते हैं? अब जो है सरकार, जो है सरकार, इधर भी है उधर भी है। दो पार्टियां दो पार्टियां और बीच में 2 बच्चे छोड़े ले। वो 2 बच्चे क्या क्या करते हैं क्या मालूम है। क्या नाम चाचा आपका? मल्लिकार्जुन होनमाने. कितना वर्षापासून राहतो इकडं? आम्ही लहानपणापासून येतोच आहे. काय वाटतं चाचा सोबत बसून तुम्ही चाय पितो? चहा पितो, दररोज पितो. अक्कलकोट मध्ये इथं हिंदू मुस्लिम का वाद विवाद? नाही आता काय समोरच दोघं बी चहा पेलो नाही आता. तिथं काय तुमच्या आवाज समोरच बदल दोघं नाही बी काय. चहा पेलो. दोघं बी एक दुसरे संघाट बसता उठता. राजनेता जे असतील कुठल्याही पार्टीचं ते समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करतात का? ते केले तर बी आम्ही करून घ्यावं नाही. त्यांनी लावा आज प्रयत्न करतात, पण आम्ही तर भांडण करावं नाही. आम्ही एक परिवार सारखं आपली गल्ली. मी अकोडचं गोड सांगत नाही, मी माणिपेठचं गोड सांगालो. इथं सगळं समाज एकत्र राहते. इथे कोणाचं भांडण नाही, काय हेच नाही. कोणतं नेता असू दे, कोण काय हे असू दे, तर बीजेपी काय नाही, काँग्रेस बी काय नाही. तर कुणीच काम करतेच की कोण बी. तुमच्या मनातला कोण काम करत? कोण तुमच्या मनात काय? काँग्रेस काम करते? काँग्रेस बी काम केलेलंच आहे आणि भाजप बी काम केलेलंच आहे. असं ह्याने काम केलं नाही, त्यांनी काम केलं नाही, ह्याने केलं नाही असं म्हणाले हे नाही आहे, मार्ग नाही आहे. एक गोष्ट सांगतो, काँग्रेस बी काम केलेलंच आहे, भाजप बी काम केलेलंच आहे. आता काँग्रेस काम केलं नाही कशावर मला सांगा. आता बेटी मानेची बोलतो, बेटी मानेची चालू नहीं बेटी माने बोलतो. चारों अंदर का बता। एक बात बोलतो, मैं क्या बोल रहा हूँ, चारों अंदर का बता। बेटी माने जिले को आपका लग क्या? तानवाडे इनायत अली पटेल, तानवाडे जो भी करे वो तो बता। आज खोल बोलले का नको. नहीं तू खोल नहीं, तेरे मुंह से खोलना अच्छा रहेगा. नहीं तेरे मुंह से खोलना अच्छा रहेगा. तुम खोलो.
करो बीटी मैं माने समझो। नहीं, बीटी माने जिस टाइम से काम करते थे नहीं उस टाइम पे कोरोना उदाहरण की मंजूरी थी, थी तो उस टाइम पे लाए नहीं। नहीं लाए फिर इनायत अली पटेल आए, उन्होंने खोल काटे इनायत अली खुद को काटे। हाँ। फिर उसके बाद में जो है तानोड़े खोल काटे तानोड़े जो है उसकी शुरुआत करने लगे थे। फिर उसके बाद में उसको अधूरा रखे। हाँ। फिर उसके बाद में सिद्धाराम में थे, उन्होंने करे वो प्रयत्न करे, काम नहीं करे 17 साल नहीं करे। 17 साल काम चालू था, मतलब निधि के हिसाब से चालू था। फिर उसके बाद में आज इन्हों अलग ऊपर सरकार अलग इन्हों अलग आता सर्वात मोठा प्रश्न पाणीचा प्रश्न बरोबर आहे अक्कलकोटमध्ये गेल्या 50 वर्षापासून पाणीसाठी लोक प्रयत्न करतात. बरोबर आहे मग कुठला कल्याण शेट्टी असू दे किंवा सीताराम मैत्री असू दे, ओ काँग्रेस आणि भाजप दोघंही प्रयत्न केलेलं आहेत. प्रयत्न समजांचा दोघांचं केलं. सगळं आणलं पण नाही. हं? आणलं की इनायत अली पटेल हा. अगोदर जेव्हा ते पाया आता किती दिवसाला पाणी येतं 8 दिवसाला एकदा पाणी येतं. मग आणले पण. अहो नियोजन इथलं नगरपालिकेचं नियोजन बरोबर नाही आहे, आमदारचा इथं संबंध नाही आहे. नियोजन आपलं नगरपालिकाचं नियोजन बरोबर नाही आहे. हे आमदारचं त्या आमदाराला नाव सांगून उपयोग नाही आहे. मेन म्युन्सिपाल्टी जी आहे ह्यांची नियोजन बरोबर नाही आहे. त्यांचं नियोजन बरोबर होतं, 2 दिवसाला पाणी येतं. नियोजन बरोबर नाही आहे, टाक्या बरोबर नाही आहेत. आज भी धनगर आणि मुसलमान दोघं गळ्यात हात बंद अक्कलकोटात सर्वात जास्त लोकसंख्या धनगर आणि मुस्लिमचेच बोलत मुस्लिम धनगर मराठा मग हे लोकांनी आपला उमेदवार पिछाडीवर आहे हे समाज पिछाडीवर आहे. मग तुमच्या समाजाचा नेता का उभारला? ह्याचं श्रेय घेत दुसरंच मग तुमच्या समाजाला नेता का उभारला नाही? का कुठं आहे तेवढं हा. एवढा अनुभव आपल्या समाजामध्ये नाहीच आहे, ते दुसराच फायदा घेऊन जात आहे. आता बहुजन समाज माझी पार्टी एका मुस्लिम उमेदवार उभारलेला आहे की प्रहार साहेब मग तिने दुसराच फायदा घेऊन जाते ना. हा. हा शेवटी काय होणार ते पक्षच होणार, पक्ष सोडून काय समाज होणार तिथं. आता समाजवादी ते सांगणार तुम्ही, आता कोण होणार आहे शेवटी ते बीसीच होणार का नाही, का मुस्लिम होणार आहे ते. आता धनगर थांबला, आता ह्याला हत्ती काय हत्ती कोणचे हो बसपा के क्या करते उसे हाँ अब वैसे धनगर ठहरा तो उन्हें क्या धनगर नहीं होता वो ये समाज पार्टी का मग क्या वो क्या समाज का क्या गया ये बोलो मुझे पता. आइए और भी लोगों से जानने की कोशिश करते हैं कि क्या उनके मन में है. पाऊस करो. आपला नागेश ब्राझर नागेश ब्रादर किती वर्षापासून अक्कलकोटमध्ये राहतात? 60-70 वर झाले. 60-70 वर्ष. वडिलापासून आजोबापासून दुकान. काय बदल झाला का नाही बदल झाला नेमकं अक्कलकोटमध्ये 60-70 वर्षापूर्वी तुम्ही जन्माला आला तेव्हा कसं होतं, आता कसं आहे? झाला बदल झाला. बदल झाला. लाईट आलं, पाणीची सुविधा असू दे. पाण्याची व्यवस्था नाही अजून नाही. लाईट तर आहेत. सर्वात मोठा प्रश्न अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातला कुठला? पाणीच पाणी. किती दिवसाला पाणी येते? 8 दिवसाला पाणी. मग हे येणारे जे काय नेता असते कुठल्याही पार्टीचा असू दे, तुमच्या समोर येऊन त्यांनी पाणी प्रश्न मांडतील का? मांडते करते तर आता काँग्रेस पासून चालू आहे. चालू आता पण झालं नाही. काँग्रेसचं असं पण पाणीच प्रॉब्लेम्स आहे. गेल्या वर्षी बदलाव कसा करण्यासाठी पाणी प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही सगळे लोक आता अक्कलकोटचे जे काय असतील लोक त्यांनी भाजपाला निवडून दिले. आता येणाऱ्या काळात सीताराम मैत्री त्यांच्या समोर आहे. मग हे दोघं पाणीचा प्रश्न सोडणार कुठला नेता तुम्हाला वाटतो? दोन्ही हे काय मला पक्षाचं घेणं देणं नाही. पक्षाचा दिन बरोबर. मग काय हे जनतेसाठी आता अक्कलकोटची स्वामी समर्थ तर जेवढं गर्दी वाढले आहे आणि ते त्यांनी पहिल्या येणाऱ्या भाविकांचं एक सोय करावं आणि तर त्यांना दर्शनासाठी श्रद्धालू भावना आहेत की आहे सर. सरदार भवन आहे पण रांगेसाठी नाही आणि पार्किंगसाठी नाही आणि त्याचं पण लक्ष द्यावं. एक मेन प्रशासनाकडे द्यायला गेलं तर एक उत्तम आहे. इकडची म्युन्सिपाल्टी काय काम करते ते? बरोबर काम करते तर का नाही? हे म्युन्सिपाल्टीचं सगळं राजकारणाची काम आहे. राजकारणी मध्ये घेतात त्यांना पण काम करू देत. चांगलं व्यवस्था कोणी यायला पण अक्कलकोटच होणार. तुम्हाला काय वाटतं यावर्षी बदल व्हायला पाहिजे का तेच आमदाराला आपण निवडून देऊ? नाही नाही बदल तर व्हायला पाहिजे पण त्यांनी येऊ दे कुठला पण येऊ दे पण अक्कलकोट चांगलं जनतासाठी विचार करा. जनतेचा विचार करा हेच माझं विचार. काय नाव दादा आपलं? सुभान शेख. सुभान शेख. किती चालू दे ते आता? मी आता 2 वर्षापासून राहतो. 2 वर्ष. काय बदल वाटला का 2 वर्षापूर्वी अक्कलकोट कसं होतं आता कसं? मी राहायलाच बाहेर होतो, ऍक्च्युली नाशिकला होतो. आता इथं आलो म्हणजे मी प्रॉपर आलेगावचं आहे. राजनीतीचं ज्ञान आहेत का थोडा? ज्ञान आहे पण आता काय
सगळं दिसतंय सगळ्या जनतेला. महाराष्ट्रामध्ये जे राजकारण चालत सध्या काँग्रेस असू दे भाजपा असू दे हे दोघं मोठं पार्ट. त्यानंतर आपण जरा बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असो किंवा शिवसेना ह्याच्यामध्ये दोन दोन भाग झाले. तुम्हाला कसं वाटतं कोण या वर्षी दबाव टाकणार जनतावर? पवार साहेब. हे राष्ट्रवादीचं झालं. शिवसेनेचं शिवसेनेचं पण आहे ना, वजन आहे ना त्यांचं पण. कोण? उद्धव ठाकरे का एकनाथ शिंदे? उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे नाही. अक्कलकोटमध्ये कोणी येणार आहे? अक्कलकोट मध्ये सांगता येणार नाही कोणी. पहिला असं वाटत होतं सोपं होतं वातावरण, पण आता काय जनता काय ठरवल त्याच्यावर आहे. कल्याण शेट्टीने काम केलं तर केलंय असं जनता म्हणते का, ऑनलाईन का आपण काय सांगू शकत नाही, कारण आपण इथं नव्हतो ना. राजनीतीमध्ये जातीभेद यायला पाहिजे का विकासासाठी जास्त बोलावं? हे बघा, जातीवाद हे नसायलाच पाहिजे. जातीवाद कुठलाच जातीवाद नसायला पाहिजे. हे माणूस एकच आहे शेवटी. निवडून कोणी यावं काय आपल्या त्याची अपेक्षा नाही आपल्याला, पण माणूस एकच आहे. आपण सगळे भारतीय याचा विचार करायला पाहिजे. जातीवाद कोणी करू. येणाऱ्या काळात जर तुला मत टाकायला तुम्ही गेलो तर तुमच्या मनात काय असणार? बघू, नक्कीच बदल करू आपण. काय बदल करणार? काहीतरी विचार करू त्याच्यावरती. आपल्याला जो उमेदवार योग्य वाटेल त्या उमेदवाराला आपण निवडून देऊ. आता तुम्ही एका विशेष मुस्लिम समुदायाची तालुका राखता. मी इथं दोन मुस्लिम उमेदवार पण उभारलेला आहे. एक बहुजन समाजवादी पार्टी आणि प्रहार करण्याचं एक व्यक्ती उभारलेला आहे. दोघंही मुस्लिम आहे. असं मानलं जातं की अक्कलकोट विधानसभा क्षेत्र सर्वात जास्त धनगर आणि मुस्लिमची लोकसंख्या आहे. तर मुसलमानांना का बरं इथं निवडून देत नाही? आता खरी जी आहे ना, जी टक्कर आहे ती बीजेपी आणि काँग्रेसमध्ये. त्यांचा काय असा प्रभाव वाटत नाही आम्हाला. खरी जी आहे ती त्यांचीच आहे दोघांची. दोघांमध्ये काटेकी टक्कर होईल. कोणी ना कोणी विजय होईल. कोणी ना कोणी विजय झाला तरी काय, फक्त जनतेचं काम झालं पाहिजे. अक्कलकोटची जनताला तुम्ही काय संदेश देणार का? मत कशासाठी टाका? काय जनतेला संदेश एवढाच देऊ इच्छितो की तुम्ही जो तुम्हाला उमेदवार योग्य वाटतो त्या उमेदवाराला तुम्ही मतदान करा, पण मतदान 100% करा. तो ये थी अक्कलकोट विधानसभा क्षेत्र की कुछ जनता जिनके मन में जो है इस बार बदलाव की उम्मीद है। तो कुछ जनता के मन का ये मानना है कि इस बार जो है विकास के नाम पर राजनीति हो, क्योंकि महाराष्ट्र के अंदर जो है दो पार्टियों का जो बंटवारा हुआ है उस बंटवारे को लेकर भी जो है जनता के मन में अलग अलग विचार है। क्या कुछ होगा ये तो आने वाले 20 तारीख के चुनाव के बाद निकलने वाले नतीजे 23 नवंबर को सामने आएगा कि इस बार जो है अक्कलकोट विधानसभा क्षेत्र से इस बार बदलाव होगा या फिर जो है भाजपा कल्याण शेट्टी दोबारा यहाँ पर विराजमान होंगे। कैमरा पर्सन के साथ मैं हाकिम मड़की, आजादी बचाओ न्यूज के लिए। जय हिंद।